या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कबूतरखाने वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक। दादरमधील कबूतरखाना परिसरात राडा। आंदोलकांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवली। दादरमधील कबूतरखान्याजवळ जैन समाजाचे आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही वेळ झटापट, तर नागरिकांनी शांतता राखावी, कायदा हातात घेऊ नये, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं आवाहन। वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा। महादेवी हत्तीण नांदणीत पुन्हा आणण्यासाठी सरकार याचिका करणार। महाराष्ट्र सरकारच्या याचिकेत वनताराही सहभागी होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर। एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार। आठवड्यात दुसऱ्यांदा शिंदे दिल्ली दौऱ्यावर असल्यानं चर्चांना उधाण। एकनाथ शिंदे सेटिंग मास्टर, काही सेटिंग करण्यासाठी दिल्लीत आले असेल। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर शिंदेच्या पक्षाचे प्रमुख दिल्लीत बसतात, राऊतांचा टोला। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार। दरम्यान गांधी परिवाराकडे ठाकरे स्नेहभोजनासाठीही जाणार। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। बच्चू कडू यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। भेटीवेळी मनसेचे बाळा नांदगावकरही उपस्थित। बच्चू कडूंकडून मराठवाड्यातील शेतकरी यात्रेचं राज ठाकरेंना निमंत्रण। निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसेल तर निवडणूक घेण्यापेक्षा भाजप कार्यालयातच शिक्के मारा। ईव्हीएम मशीन असेल तर कशाला निवडणुका लढायच्या, अशी भावना निर्माण होते। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आरती साठेंच्या नेमणुकीनंतर बाद जनतेला न्याय कसा मिळणार, आमदार रोहित पवार यांचा सवाल। आरती साठेंच्या नियुक्तीशी भाजपचा संबंध नाही, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया। तर केशव उपाध्ये यांच्याकडून न्यायमूर्ती बहरुल इस्लाम यांच्या नियुक्तीचं उदाहरण। पंतप्रधान मोदी कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार। देशातील महत्वाची मंत्रालय कर्तव्य भवनमध्ये शिफ्ट केली जाणार। गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालयाचा नवीन पत्ता कर्तव्य भवन असणार। डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार। भारत हा चांगला व्यापार सहकारी नसल्याचा ट्रम्प यांचा कांगावा। अमेरिकेत अदानींविरोधात सुरू असलेल्या चौकशीमुळे पंतप्रधान मोदींचे हात बांधलेले, त्यामुळे मोदी ट्रम्प यांच्या धमक्यांविरोधात उभे राहू शकत नाहीत। राहुल गांधींची मोदींवर टीका। आरबीआयकडून पतधोरण जाहीर। रेपो रेट 5.5% कायम। रेपो रेटमध्ये बदल न झाल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जाच्या हप्त्यात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।